जगाच्या रंगमंचावरचा छोटासा कलाकार जो पाहतो रोज एक स्वप्न आणि करत असतो प्रयत्न ते करण्याचा साकार. नकोयत मला ते पुरस्कार सुवर्ण रौप्य आणि काश्य, अपेक्षा एवढीच की माझ्यामुळे फुलावं कुणाच्या तरी चेहऱ्यावर क्षणभरासाठी हास्य. जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानानं, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या पराक्रमानं, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संघर्षानं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीला वंदन करून ज्या बापानं माझ्या जन्माचं बीज रोवलं त्या बापाला आणि ज्या आईनं शरीरातील सर्व आडा एकाच वेळी मोडल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदना सहन करून मला जन्म दिला त्या आई वडिलांना वंदन करून तुमच्या समोर मांडणार आहे आनंदायी जीवनाचं खरं खुरं सूत्र जे बदलून टाकेल तुमच्या आयुष्याचं चित्र. इथून पुढे काहीच बिघडू शकणार नाहीत ग्रह तारे तुमचे, कोणताच लागणार नाही तुम्हाला शाप, कारण तुमच्या काळजामध्ये बसवून जाणार आहे तुमचं खरं दैवत आई बाप आणि माई बाप, आई बाप आणि माई बाप. आई मायेचा सागर, आई प्रेमाची गागर, आई मायेचा सागर, आई प्रेमाची गागर, आई दुःखात आधार, आई सुखाच आगार, आई विना वाट सुन सुन जग सार. आईच ब्रह्मा आईच विष्णू आईच महेश, आईच ब्रह्मा आईच विष्णू आईच महेश, आईच आहे रूप शंकराचं भोळ, करूया स्मरण तिचं मिटून या क्षणभर डोळ, मिटून या क्षणभर डोळ. सर्वांनी देव माझा तूच आई, तूच माझी माय ग, हंबरत वासरू मी, तूच माझी गाय ग. जीवन हे दूध माझ, तूच त्याची साय ग, तुझ्या वाणी माया जगी कोणाचीच नाय ग. भुकेलेल्या लेकराची आई तूच भूक ग, गांजलेल्या लेकराच आई तूच सुख ग. जीवनाच्या अंगणाची आई तू तुळस ग, आयुष्याच्या मंदिराचा आई तू कळस ग. घेऊन या शपथ तुझी मी सांगतो या आज ग, कधी नाही वाटू देणार तुझी मी लाज ग, आई तुझी मी लाज ग. आई तू माई तू, आई तू माई तू. दोन्ही हात दोन्ही हात एकमेकावरती घर्षण करा, एकमेकावरती घासा, त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण करा आणि आपल्या डोळ्यावरून फिरवा. देव माझा तूच आई तूच माझी माय ग, हंबरत वासरू मी तूच माझी गाय ग. पोरानो, पहिल्या स्टार्टला तुम्हाला महत्त्वाचं टेक्निक देऊन जाणार आहे. तुमच्या लक्षाचं तुमच्या आजूबाजूला घडणारं वातावरण सांगतो. घरामध्ये तुमच्या काही प्रॉब्लेम आला, तुमची आई असू द्या वडील असू द्या, लगेच म्हणतील पोराला काहीतरी करणी केलेली दिसते, पोरगाला वांडपणा करायला लागले, देवाला गेलं पाहिजे. कोणतरी सांगेल तुमच्या आईला म्हसोबाच्या वाऱ्या कर, आई तुमची म्हसोबाला जाते. आयुष्यामध्ये तुमचा सुद्धा असा प्रसंग नक्की येईल. तुम्ही बऱ्याचदा अपयशी होचाल. ज्यावेळी तुम्ही यशस्वी होत असता तुम्हाला देव कधी आठवत नाही, पण ज्यावेळी तुम्ही अयशस्वी होचाल तुम्हाला कोणीतरी सांगेल तुझ्यावर कोणतरी करणी केलेले किंवा या देवाला जाऊन ये, तुझं सर्व जे काय तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. लक्षात ठेवा, पहिल्यांदा तुम्ही गावातल्या एखाद्या छोट्याशा देवाला जाता, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. पुढे मोठ्या देवाला जाता, परत तुम्हाला कोणतरी सांगतं तिकडे साईबाबा सिद्धिविनायक तिरुपतीला जा.
आयुष्यातलं 1 वर्ष तुम्ही वाया घालवता, पैसे खर्च करता, खरं रिझल्ट तुम्हाला येत नाही. मी तुम्हाला गॅरेंटेड 11 महिन्याची वारी करायची गरज नाही. 11 दिवस एक टेक्निक करून बघा, तुम्हाला कुठल्याही देवाकडे जायची गरज पडणार नाही, कुणाला काही मागायची गरज पडणार आहे. जे तुम्हाला पाहिजे ते मिळायला चालू होईल. कारण निसर्गानं सगळ्यात महत्वाचा देव, आता सरांनी मगाशी बोलता बोलता खूप छान पॉइंट मांडला. देव म्हणजे काय? जो तुमच्या इच्छा पूर्ण करतो, जो तुमच्या विशेष पूर्ण करतो, त्यालाच आपण गॉड म्हणतो, त्यालाच देव म्हणतो. मग मला सांगा, तुमच्या सर्व इच्छा आत्ताच्या क्षणाला कोण पूर्ण करते? मग देव कोण आहेत रे? यास देवानं तुमच्यासाठी घरामध्ये खूप मोठा देव दिलाय. त्याचं मी टेक्निक सांगणार आहे तुम्हाला, विथ प्रूफ सांगणार आहे. उद्यापासून सकाळी उठल्या आंघोळ झाली की आपल्या आईच्या पाया पडायचं. तुम्ही म्हणणार आम्ही रोजच पाया पडतो. लक्षात ठेवा, असं लांबून नाही पाया पडायचं. मी सांगतो तशा पद्धतीने पाया पडायचं. आपला माता आईच्या चरणावरती टेकायचा. दोन्ही अंगठ्याच्या मध्ये आपल्या भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र असतं. लक्षात ठेवा या ठिकाणी, ते त्या ठिकाणी टेकलं पाहिजे. आईच्या पायावरती माता का टेकायचा याचं कारण सांगतो तुम्हाला. तुमचं शरीर पेशीपासून बनलेलं आहे आणि त्या पेशी तुमच्या आईकडून आलेल्या आहेत. 90% पेशी आईकडून तुमच्या आलेल्या असतात. 10% वाटा आपल्या वडिलांचा असतो. लक्षात ठेवा, हे सायंटिफिकली बोलतोय मी. प्रूफ जे काय आहे ते, तुमच्या शरीरामध्ये आलेल्या पेशी तुमच्या आईकडून आलेले असतात. आणि ज्याच्या पेशी ऍक्टिव्ह तो माणूस एनी टाइम ऍक्टिव्ह. ज्याच्या पेशी रोगी होतात, ज्याच्या पेशी डिएक्टिव्ह होतात, तो माणूस कुठलंच काम करणार नाही. त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी निगेटिव्हिटी राहणार. मग आपल्या पेशी, याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. आपला ताप झाला, थंड झाला, कोणताही रोग बरा होतो, परंतु पेशीचा कुठलाही आजार बरा होत नाही. लक्षात ठेवा. मग तो कॅन्सर असू द्या, अंगावरती उठणारे पांढरे डागाचा आजार असू द्या, शक्यतो बरा होत नाही. मग तुम्हाला तुमच्या जर पेशी ऍक्टिव्ह ठेवायच्या असतील, पहिल्यांदा आपला माता आईच्या पायावरती टेकायचा. याचं कारण सांगतो. प्रत्येकाच्या पायामध्ये फार मोठी ऑब्झर्वेशन शक्ती असते. हे पण तुम्ही आता घरी गेल्या जाऊन बघू शकता. घरी गेला नसेल जाताना 1-2 कारली घ्यायची बाजारातून, त्या कारल्याचा ज्यूस करायचा, टपामध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये ज्यूस टाकायचा आणि फक्त 2 मिनिटं पाय सोडून बसायचं. ज्या क्षणाला तुम्ही पाय सोडून बसता, दुसऱ्या ते तिसऱ्या मिनिटामध्ये तुमचं तोंड कडू होतं. लक्षात ठेवा. याचं रिझन आहे, आपल्या पायामध्ये देवानं फार मोठी शक्ती दिलेली आहे. कुणाला तरी काहीतरी द्यायचं आणि काहीतरी घ्यायचं. ज्यावेळी तुम्ही तुमच्या आईच्या पायावरती माता टेकता, इथं आपल्या आज्ञाचक्र असतं. त्याला ज्यावेळेस आईच्या पायाचा स्पर्श होतो, तुमच्या पेशी ऍक्टिव्ह होतात. तुमचा माता खाली असतो, शरीराचा बाकीचा भाग वर असतो. सर्व ब्लड सर्क्युलेशन तुमच्या मेंदूकडे असतं. आणि त्या क्षणाला तुम्ही निसर्गाला, मी देवाला म्हणत नाही पोरांनो, निसर्गाला तुम्ही जे काही मागसाल ते तुम्हाला निसर्गाला द्यावंच लागतं. तुम्ही म्हणणार सांगताय खरंय, पण याचा काही प्रूफ आहे का? असं कुठं घडलंय का? मी रिसर्च करतोय. जेवढी मोठं लोक आहेत, तुम्हाला एक कोडं खुलत जाईल. तुमच्या गावामध्ये बरीच मोठी लोक असतील, बरीच पैसेवाले असतील, तुमच्या लक्षात येईल सर्वांचं मूळ तेच आहे. ते आई वडिलांना मनापासून जपत असतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम वाचला, परंतु त्यांची मातृभक्ती थोडीशी आपण दुर्लक्ष केली. आता घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पानं चाळून बघा. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या महत्वाच्या मोहिमेवरती गेले, आई जिजाऊच्या चरणावरती माता टेकून गेले. भले मग ते आग्र्याला जायचं असू द्या किंवा अफजल खानाच्या भेटीला जायचं असू द्या. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला प्रतापगडावरती गेले, राजमाता रायगडावरती होत्या. छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती गेले, तिथं आईच्या चरणावरती माता टेकला आणि मग प्रतापगडावरती अफजल खानाच्या भेटीला गेले. रिझल्ट काय आला तुम्हाला माहित आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे गमक ठाऊक होतं. आई जिजाऊच्या संस्कारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढले. लक्षात ठेवा, आई जिजाऊच्या संस्कारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढले, म्हणून मोगलांना मातीत गाडले, दुष्टांशी नडले, अफजल खानाला प्रतापगडावरती फाडले. कारण त्यांना माहित होतं आईच्या आशीर्वादाशिवाय जगामध्ये तुमच्या आयुष्यात कोणच चमत्कार घडवू शकत नाही. लक्षात ठेवा, आईच्या आशीर्वादाशिवाय आपल्या जगामध्ये कोणच चमत्कार घडवू शकत नाही. पण आईने जर लेकरासाठी काही मागितलं, देव सुद्धा ते देण्यापासून अडवू शकत नाही. मैं सरिता कपूर, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडल सांसवाड़ जीजा माता इंग्लिश मीडियम स्कूल की तरफ से अन्ना साहब का हार्दिक स्वागत, अभिनंदन और धन्यवाद देती हूँ कि आपने जो बच्चों को अपने शब्दों द्वारा जो ज्ञान दिया और माता पिता की जो वैल्यू आपने उनको समझाई है,
और इतने अच्छी तरह के लिए समझाई है कि शायद पेरेंट्स घर पे होंगे बच्चों के, लेकिन साक्षात उन्होंने पेरेंट्स ने आके जो अनुभूति दी है और वो मैंने खुद भी उस चीज़ को अनुभव किया है। और इस तरह के आपके व्याख्यान हमेशा बनते रहें, आप आते रहें और बच्चों का भविष्य बहुत सुंदर बने, इसी कामना के साथ मैं आपका धन्यवाद देती हूँ। धन्यवाद। आजी अण्णासाहेब शिंदे यांनी जे व्याख्यान दिलं ते खरंच खूप छान होतं, मनाला एकदम असं भिडून गेलं आणि खरंच मुलांच्याही मनावर चांगले परिणाम म्हणजे होतीलच आणि आमच्याही मनाला खूप असं आई वडील घरातले सगळेच आठवले। आजी आजोबा ज्यांनी आपल्यासाठी खूप केलंय, त्यांनी खूप संस्कार दिले, ते सगळे लांब होते पण जवळ असल्याचं फिलिंग आलं। हा कार्यक्रम खूप छान झाला। अण्णासाहेब शिंदेंचे मनापासून आभार आणि परतही तुम्ही असे कार्यक्रम करत राहा आणि आमच्या पालकांनाही बोलवत जा। धन्यवाद। तर खरंच या व्याख्यानातून सरांनी इतकं छान माता, पालक आणि वडील आणि मुलांचं इतकं छान एक नातं आज निर्माण केलेलं आहे की व्याख्यानासाठी न बसणारी आमची मुलं आज डोळे झाकून गळागळा रडत होती। त्यातूनच त्यांचे संस्कार बाहेर आले आणि आज त्यांचं जे आईवडिलांशी जे नातं आहे ते खरंच अप्रतिम झालं आणि जे सरांनी सांगितलं ती मुलं आमची आचरणात आणतीलच आणि ते त्यांचा उपयोग त्यांच्या भावी आयुष्यासाठी होणार आहे। सरांनी ज्या काही घटना सांगितल्या त्या मुलांच्या मनावरती इतक्या बिंबवून गेल्या की ती मुलं म्हणजे त्यांचा जे सरांचं इंटेन्शन होतं की त्या मुलांचा आत्मा व्यवस्थित व्हावा तो आज साध्य झाला। तरच सरांचं खूप मनापासून आभार मानावं वाटतात की अण्णासाहेब सरांनी खूप छान पद्धतीने मुलांना संस्काराच्या बाबतीत सांगितलं आणि ते मुलांवर खरंच नक्कीच सर ते मुलांच्या ह्याच्यावर होईल परिणाम होईल की मुलं खरंच आमचे सुधारतील आणि इतकं छान सांगितलं की मला पण माझ्या खूप वडिलांची पण आठवण आली आणि म्हणजे माझे वडील वारलेले 4 वर्ष झाले सर, पण मला खरंच म्हणजे माझे वडील माझ्या समोर असे आलेत असं मला भास झाला। इतकं छान तुम्ही सांगितलं आणि माझ्या मुलांवर पण नक्कीच खरंच त्याचा प्रभाव होईल सर। सरिता कपूर मॅडम यांनी आणि संतोष वायकर यांच्या दोघांच्या सहयोगानं अण्णासाहेब शिंदे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं। अण्णासाहेब शिंदे ज्या विषयावरती बोलले तो हा विषय खूप महत्त्वाचा आणि संस्काराचा आहे। आज संवेदनाहीन झालेली जाणीवहीन झालेली जी तरुणाई आहे त्या तरुणाईला संस्काराची खूप प्रचंड गरज आहे आणि अण्णासाहेबांनी आई वडील शिक्षक मुलगा त्याची कर्तव्य या विषयावरती खूप छान भावनाशील आणि भावनाविवश करणारं व्याख्यान दिलं। त्यांच्या व्याख्यानाने मी अगदी धन्य झालो। अशाच प्रकारच्या संस्कार वर्गांची खूप गरज आहे आजच्या तरुणाईला। मी माझ्या शाळेमध्ये देखील भविष्यामध्ये यांच्या व्याख्यानाचं नियोजन करेल। त्यांनी मला त्यासोबतचं सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।